आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक सतीश सर। हिंदी महासागरामध्ये खरं तर ही सगळी टेहळणी सुरू असल्याचं दिसतंय। भारताच्या विरोधामध्ये चीनकडून आणखी एक कट होत असल्याचं उघड झालंय। मात्र ज्या पद्धतीचा डेटा जमा केला जातोय तो नेमका काय असतो? बघा, याला दोन दृष्टिकोनातून आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल। मागच्या काही आठवड्यातल्या जर घटना तुम्ही मालदीवशी संबंधित जर पाहिल्या असतील तर नक्कीच ज्या प्रकारे चीन मालदीवशी जवळीक करतोय आणि दुसऱ्या बाजूला मालदीवचे सध्याचे जे प्रेसिडेंट आहेत मुइझू यांनी जो अँटी इंडिया स्टान्स घेतलेला आहे त्याचाच एक परिपाक म्हणजे आजची घटना आपल्या समोर त्या ठिकाणी येते। मुळात जे आहे चायनाची ही हिस्ट्री राहिलेली आहे की दुसऱ्या देशाच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी घुसणं, सागरी हद्दीमध्ये घुसणं, एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन मध्ये घुसणं, जे मुळात UN क्लॉज युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन लॉ ऑफ सीच्या विरोधात आहे। आणि तिथे जाऊन जे आहे रिसर्चच्या नावाखाली आपले शिप त्या ठिकाणी घेऊन गेलं आणि अत्यंत महत्वाची माहिती गोळा करून जे जवळची राष्ट्र आहेत त्यांच्यासाठी स्ट्रॅटेजिकली जी महत्वाची राष्ट्र आहेत त्यावर जे पाळत ठेवलं। आता मालदीवचं स्थान हे स्ट्रॅटेजिकली अत्यंत महत्वाचं आहे। भारताच्या जे आहे ते अत्यंत जवळ आहे। काही किलोमीटर अंतरावर आपल्या भारतापासून त्यांची सागरी हद्द, मालदीवची सागरी हद्द येते। आणि आता चीननं जर त्या ठिकाणी अशा प्रकारे आपलं बस्तान बसवलं, तिथून जो आहे महत्वाचा डेटा गोळा केला तर नक्कीच तो भारताच्या सुरक्षिततेशी संबंधित, भारताची जी महत्वाची ॲटॉमिक एनर्जी सेंटर्स आहेत साऊथ इंडियामध्ये त्याच्याशी संबंधित असू शकतो। आणि हा सुरक्षेशी संबंधित डेटा चायनाकडे जर त्या ठिकाणी उपलब्ध त्या ठिकाणी झाला तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये भारताच्या सुरक्षिततेला सुद्धा मोठा धोका निर्माण होऊ शकतो। मुळात जर आपण पाहिलं तर ते पाकिस्तानचं ग्वादार बंदर असो किंवा श्रीलंकेचा हंबनटोटा बंदर असो किंवा आता मालदीवमध्ये असं बस्तान बांधणं, हा जो मागचा प्रकार चायनाद्वारे चालू आहे तो नक्कीच भारताला घेरण्याचा प्रकार आहे, भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला छेद देण्याचा प्रकार आहे। अगदी सतीश सर, खरं तर चीनच्या या सगळ्या कुरघोड्या आपण आधी सुद्धा पाहिल्यात। म्हणजे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, अशी काहीशी रणनीती आता चीन मालदीव बद्दल करताय का? नक्कीच शत्रूचा शत्रू म्हणजे मित्र हे तर इथपर्यंत जे आहे जगाच्या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपण समजू शकतो। पण त्याची मोठी खेळी तुम्ही लक्षात घ्या, एन्सर्कलमेंट पॉलिसी जी आहे म्हणजे थोडक्यात भारताचे जे शेजारी राष्ट्र आहेत आणि आताच मी जसं उदाहरण दिलं पाकिस्तान पासून, अफगाणिस्तान पासून, श्रीलंका असो, म्यानमार असो, मालदीव्स असो, बांगलादेश असो, या सगळ्या भारताच्या सभोवतालचे जे देश आहेत आणि एवढंच नाही तर भूतान, नेपाळ यामध्ये सुद्धा जे आहे चीन आपलं बस्तान बांधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय। आणि फक्त एका बाजूनं भारताला अटॅक करणं किंवा सरळ सरळ जे आहे सामरिक युद्धाच्या माध्यमातून नाही तर एन्सर्कलमेंट पॉलिसीच्या माध्यमातून तो अशा प्रकारे जो आहे भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय। नक्कीच कुठेतरी जे आहे आपल्या चेक डिप्लोमसीचा, आपल्या आर्थिक महासत्तेचा जो आहे कुठेतरी गैरवापर चीन हा भारताविरुद्ध करताना आपल्याला स्पष्टपणे दिसतोय। अगदी खूप खूप धन्यवाद सतीश सर, तुम्ही सविस्तरपणे माहिती दिलीत यासाठी।